नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे। तर मैत्रिणी, माझं नवीन चॅनल आहे, तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला चॅनल। हा नवीन नवीन रेसिपी असतात पाहायला, तर नक्कीच पहा तुम्ही। आणि नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर आपण पाहूया आता काय नवीन दाखवते ते रेसिपी नवीन। तर इथंच मी आलेले आहे, माझ्याच किचनमध्ये आहे मी आता। तर मटकीपासून तुम्हाला उसळ बनवून दाखवणार आहे। तर इथे बघा, मटकी मी मोड आणायला ठेवली होती, त्याला कोंब आणायला 4 घंटे पहिले भिजत ठेवली, नंतर 4 घंट्यामध्ये 4 घंटे झाल्यानंतर चाळणीत ठेवली होती 12 घंटे। म्हणजे 12 घंट्यात एवढे मोड आलेले आहेत पहा, अगदी कोंब मस्त आलेले आहेत। तर पहा, तुम्हाला काढून दाखवते आता। आणि मी गावरान मटकी घेतली होती, त्याच्यामुळे चव तिला फार अप्रतिम आहे। तर छोटी मटकी असते गावरान, कुठेही भेटते ती, मागायचं वाण्याच्या दुकानात गेल्या मागितल्यावर देतातच। तर ही पहा, अशा पद्धतीने कोंब आलेली आहे, तिला फार सुंदर कोंब आलेली आहे, त्याला भरपूर असं 1 इंच असा एवढा कोंब आलेला असणार आहे। तर हे केलं तर, आणि आता गरमीत तर जास्तच कोंब येतात, त्याच्यामुळं मी चाळणीत ठेवून आणि किचनच्या खाली अशी गरम ह्याच्यावर ठेवली होती, त्याच्यामुळे एवढे मोड आलेले आहे त्याला। तर पहा तुम्ही, मस्त कोंब आलेली आहे मटकीपासून तुम्हाला उसळ बनवून दाखवते, आणि कलर पण ग्रीन दाखवते। तर पहा तुम्ही, रेड कलर करायचा तर करू शकता, ग्रीन करायचं तर करू शकता, तुमच्या आवडीवर आहे। तर कुठलाही तुम्ही करू शकता, तर मी ग्रीन करणार आहे। तर आता पहा तुम्ही, पण एवढी मटकी खूप छान लागते, हा ही चविष्ट गावरान मटकी फार अप्रतिम लागते। आणि आता मटकी आपण जास्त भिजत घातलेली होती मी, तर मग ही अशीच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, तुम्हाला कधी पण कामाला येते। एवढे कोंब आलेली मटकी खूप छान, लगेचच्या लगेच, म्हणजे अर्जंट आपल्याकडे भाजी काही नसली तरी पण ही अशी ठेवलेली उपयोगी पडते। 8-10 दिवस आरामशीर राहते, हिला काहीच होत नाही या मटकीला। तर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे मी, एवढ्या मटकीचं करणार आहे मी। तर हिला मी पहिली तर स्वच्छ धुवूनच ठेवली होती, पण हिला जरा पण वास नाही का काय नाही, तर मी आता पाण्यात घालून ठेवते, तिला धुवून काढते व्यवस्थित। आता इथे बघा, मी भांडे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यात माझ्याकडे लसणाच्या कांड्या आहेत ओल्या। आता सीझन चाललेला आहे, तर ओल्या कांड्या भेटतातच बाजारात, तुम्हाला नसल्या तर नाही घातल्या तरी चालेल, आपला सुका लसूण घातला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। माझ्याकडे होत्या कांड्या म्हणून आणखीन टेस्ट येण्यासाठी मी वापरते हे। तर तुमच्याकडे नसलं तर नका वापरू, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात। तर कोथिंबीर मी चांगली मुठभर घेतलेली आहे, शेंड्याची बाजू पुढची बाजू काढलेली आहे, आणि दांड्याची बाजू मी वाटायला घेतलेली आहे। तर मिरच्या पहा, म्हणजे मला ग्रीन करायची आहे ना, म्हणून हा मसाला वापरते मी। इथे 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, मी आता 7-8 माणसांची करणार आहे, तशी म्हटलं तर भरपूर करणार आहे। तर आता मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशा जरासे तुकडे करून टाकले तर वाटण्यासाठी सोपं जातं आपल्याला, म्हणून असे तुकडे करून जरासे टाकून द्यायचे। आता पुढे पहा, इथे मी अर्धा चमचा मी जिरं वापरते, त्याच्यासाठी जिऱ्याने स्वाद फार छान येतो। आणि हे एवढं किसलेलं खोबरं आहे, हा मसाला पूर्ण कच्चाच आहे, कच्चाच टाकलेला आहे। माझ्याकडे थोडासा तुकडा, म्हणजे 1 वाटीतला 1/4 भाग असं खोबरं होतं माझ्याकडे तुकडा, तो किसून मी त्याच्यात ठेवलेला आहे। आता याच्यात पाणी टाकायचं आणि छान असं बारीक माहीम आटून घ्यायचं ते संपूर्ण। कच्चा मसाला आहे, बिलकुल भाजला नाही मी। तुमच्याकडे आलं असलं तर आलं पण टाकू शकता, अर्धा इंच। हे बघा, असा छान कलर आलेला आहे मसाल्याला, आज एवढा मसाला वाटलेला आहे। आता ही मटकी पहा, मी पहिली धुतली होती एकदा, तरी पण एकदा धुवून घेते मी, का की मटकीला जरा पण, म्हणजे अगदी कोरडी मटकी झालेली आहे, एकदम वास नाही किंवा काय नाही, चाळणीत ठेवल्यामुळे हवा लागलेली आहे त्याला, आणि छान कोंब आलेले आहेत। तर पहा, आता मी तरी पण एकदा धुवून घेते। वरती थोडंफार काय असलं ना, असं साले येतात वरती बघा कधी कधी, तर ते आल्या तर काढून टाकायचे। अशा मटकीचे साल अशी तरंगती वरती आधी तर नाही, ह्याला तर नाहीच येत एवढे, म्हणजे ही मटकी कोरडी असल्यामुळं हिला जरा पण येत नाही। 2-3 थोडेसं निघालेलं आहे, ते मी काढून टाकलेलं आहे। आता ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, मस्त पाण्यातून काढून आणलेली आहे सर्व। आता पुढे मी ठेवणार आहे गॅसवरती कढई, अगदी सोप्या पद्धतीत आहे, अवघड बिलकुल नाही ही उसळ, पण ही फार अप्रतिम लागती उसळ खायला। भातावर तर एवढी भारी लागती, भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर कशाबरोबर खाऊ शकता। ही फार उत्तम तऱ्हेची आणि प्रोटीननी भरलेली आहे, म्हणजे
आणि कोंब आल्यामुळे आणखीनच त्याच्यात गुणधर्म वाढलेले आहेत. तर जिरं मोहरी टाकलेले आहे मी आणि कांदा एक टाकते. आता कांद्याची पद्धत बारीक नाही, जास्त मोठा पण नाही, एवढीच वाटली हे केलेलं आहे, चिरलेला आहे. तर छान ट्रान्सफर होऊन द्यायचा कांद्याला. तर मी ह्याच्यात टमाटर नाही घालणार. मी जर लाल केली असती ना तर टमाटे घातले असते तर छान वाटले असते आणखी. तर मी हिला ग्रीन केली त्याच्यामुळं टमाटर नाही वापरणार मी याच्यात सर्व ग्रीन वस्तू असतील त्याच घालायच्या. कोथिंबीर चिरलेली आहे ती पण टाकलेली आहे. लसूण टाकलेला आहे, टेचून लसूण टाकला जरासा, तो पण टाकलेला आहे. आणि तिकडे वाटायला लसणाच्या कांड्या होत्या त्या पण टाकलेल्या आहेत. छान मात्र ते परतून घ्यायचं. कांदा बिंदा सर्व असं मसाला टाकते. आता मी धने पावडर टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकले आणि थोडी हळद, अर्धा चमचापासून बी फार कमी हळद. एवढाच मसाला लागतो का की मिरच्या वगैरे आपण वाटलेल्या आहेत त्याच्यामुळे दुसरं काही टाकायचं गरज नाही. याला जेवढी पातळ होईल ना ही आमटी उसळ तेवढी छान लागणार आहे. आता हा मसाला वाटलेला सोडून देते मी त्याच्यात. छान परतायचा हा मसाला, तेल सुटेपर्यंत परतायचा का की आपण हा सर्व कच्चाच घेतलेला होता ना, म्हणून ह्याला छान कच्चेपणा घालवायचा. आपण बराच 2 मिनिट परतून घ्यायचं चांगलं. तर मी परत ते 2 मिनिट चांगलं व्यवस्थिशीर लागलं नाही पाहिजे, तेल सुटलं पाहिजे मसाल्यामधलं. तुम्हाला वाटलं थोडंफार अशा ह्या मटकीच्या उसळसाठी दाण्याचा कूट टाकायचा म्हटलं तरी टाकू शकता तुम्ही. तर मी खोबरं घातल्यामुळे दाण्याचा कूट नाही टाकला. तर तुम्हाला वाटलं टाकावं तर टाकू शकता, खूप छान लागते त्याने पण. मैत्रिणी सोप्या पद्धतीत मी रेसिपी दाखवत असते तुम्हाला. सहज जेवढी सामग्री आहे त्याच्यातच उत्तम रेसिपी बनते हे दाखवत असते. तर नक्कीच व्हिडिओ पहा. नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीचे नाश्ते मी दाखवत असते. तर नक्कीच व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल, पाहायला भेटेल. पाहत राहा व्हिडिओ. सीताचा स्वयंपाक, सीताचा 2 चॅनल आहेत माझे. सीताचा स्वयंपाक एक आहे, सीता नेहरे किचन रेसिपी एक आहे. दोन्ही चॅनलवर तुम्ही आरामशीर पाहू शकता. शिल्प काहीच नाही, फुकट आहे सर्व पाहायला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा कशी वाटली ती माझी ही मटकीची उसळ. तर हे सर्व टाकलं की ती पांढरी शुभ्र आणि छान कोंब आलेले आहेत मटकीला. असेच कोंब यायला हवी. ह्याच पद्धतीचे आले तर मटकीला चव आणि कई गुणांनी वाढते. या कोंबमुळे मटकीची कुठलीही रेसिपी करा, कोंब आली का त्याची चव वाढती आणि क्वांटिटी पण वाढती. मटकी केवढी होती आणि किती झाली आता? अगदी थोडीच होती का नाही मटकी? एक छोटी वाटी मटकी होती, जास्त बिलकुल नव्हती. ती छोटी वाटी मटकी घेऊन त्याचे कोंब बी मारल्यानंतर एवढी जास्त झाली आहे. आता पाणी ओतायचं. परतून झालेलं आहे चांगलं 2 मिनटं मस्त. तुम्हाला किती हवी तेवढं पाणी वरती. मी आता 7-8 माणसाचं करणार आहे म्हटल्यावर पाणी भरपूर ओतणार आहे. आणि ही उसळ आहे ना मैत्रिणींनो, जेवढी पातळ असेल ना तेवढी छान लागते उसळ. तर तुम्हाला वाटत असेल का खूप पातळ आहे, पण बिलकुल नाही. ही पातळ असूनच तेवढी छान लागते. आता मीठ टाकायचं चवीप्रमाणे. छान असं ढवळून घ्यायचं व्यवस्थिशीर आणि झाकण ठेवायचं 5 मिनटं स्लो गॅसवर. मटकीला शिजायला वेळ लागत नाही, पटकन शिजते मटकी. आता आपण बऱ्यापैकी पहिलीच झालेली आहे. तिला 30% तरी पहिली झालेली आहे. आता 70% शिजायला काही वेळ लागणार नाही. तरी पण स्लो गॅसवर 5 मिनटं ठेवलेली आहे मी. झालेली आहेत 5 मिनटं आपले. आणि आता शिजली का पाहूया आपण. हे पहा शिजलेली आहे. मी आता काढून दाखवते तुम्हाला. अगदी चमचमीत झणझणीत म्हणतात ना तशा पद्धतीचे आणि रंगही सुंदर दिसते त्यांनी. सर्व मटकी तुम्हाला काढून दाखवते एकदा. छोटीशी कढई आहे माझ्याकडं, त्या कढईमध्ये. आणि तो दिसते पहा किती देखणी दिसते मटकी. अगदी पाहताच ही मटकी आहे ना
भातावर तर घेऊ शकताच, भाकरीबरोबर, चपातीवर, हे सगळ्याबरोबर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ही मटकी असे सुद्धा सूप पिऊ शकता, एवढी अप्रतिम लागते. तर नक्कीच या पद्धतीने मटकीची उसळ बनवून पहा मैत्रिणींनो. घरात न खाणारी मटकी आवडीने मटकी खातील तुमची. आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी मटकीची उसळ म्हणून. आता मी तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. मसाले माझे नवीन स्टॉक आलेला आहे, तुम्हाला घ्यायचा असला तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. बिना केमिकलचा मसाला, डंकावर कुटलेला, भरपूर सारे मसाले वापरलेले आहेत, बरेच प्रकारचे मसाले आहेत. तर आता तुम्हाला मटकी कशी वाटली ते पण सांगा, कमेंटमध्ये लिहून पाठवा. चला बाय.